गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं हाऊ वी कॅन यूज द HCF अँड LCM. तर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत तोच भाग, हाऊ वी कॅन यूज द HCF अँड LCM. म्हणजेच आपण लसावी व मसावी यांचा उपयोग नेमका कोठे करायचा, लसावी व मसावी यांचा उपयोग आणखी कुठे कुठे आपण करू शकतो, तेच आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर पाहूया आपण. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ऍड 5/8 प्लस 11/20 असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? 5/8 प्लस 11/20 म्हणजेच काय, 5/8 अधिक 11/20 असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता ज्यावेळेस आपण आता हे एक्झाम्पल सोडवणार आहोत, हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला दोन मेथडचा वापर करावा लागतो. पहा, म्हणजे हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. तर पहिली जी पद्धत आहे फर्स्ट मेथड, ती स्टार्टिंगला आपण फर्स्ट मेथड पाहणार आहोत. पहा, मेथड 1. ओके. तर या पद्धतीमध्ये आपण इयत्ता 5वीला असेल, 6वीला असेल, कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण पाहिलेलं होतं. पण आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा हे जी पहिली मेथड आहे, जी आपण इयत्ता 5वी मध्ये, इयत्ता 6वी मध्ये अभ्यासलेली आहे, त्या पद्धतीने आपण हे सुरुवातीला सोडवणार आहोत. म्हणजे कसं सोडवणार आहोत पहा. स्टार्टिंगला काय करावं लागेल आपल्याला, 5/8 प्लस 11/20 जशास तसं लिहायचं आहे. काय केलं? 5/8 प्लस 11/20 आपण जशास तसं या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर पहा, सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काय समजून घ्यावं लागेल. इन 5/8 5 इज न्यूमरेटर अँड 8 इज डिनॉमिनेटर. 5 इज numerator and 8 is denominator. In 11/20 also 11 is numerator and 20 is denominator. 20 is denominator. मग कशाला म्हणतो आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर? तर न्यूमरेटर कशाला म्हणायचं पहा, ही जी लाईन आहे का नाही, बरोबर आहे. आता आपण याला काय म्हणणार हो, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता ही जी लाईन आहे पहा, बरोबर आहे, काय म्हणणार आपण त्याला? काही जण आता त्याला डिनॉमिनेटर म्हणतात, काही जण त्याला छेद म्हणतात, काही जण त्याला लाईनच म्हणतात, किंवा काही जण त्याला रेषा असं म्हणतात. पहा, बरोबर आहे. तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की नेमकं ऍक्च्युअली याला काय म्हटलं जातं, या लाईनला. बरोबर आहे. तर ह्या लाईनला काय म्हटलं जातं पहा, फ्रॅक्शन बार. काय म्हटलं जातं? फ्रॅक्शन बार असं म्हटलं जातं. ओके. फक्त हे आपल्याला समजण्यासाठी काय म्हणायचं त्याला, आपण काय म्हटलं जातं हे फक्त आपल्याला समजण्यासाठी माहिती असलं पाहिजे. काय? फ्रॅक्शन बार असं म्हटलं जातं. पहा, मग याला आपण वाचत असताना कसं वाचणार म्हणलं, मराठीमध्ये जर आपण याला वाचत असू, 5/8 अधिक 11/20 म्हणजे ही जी लाईन आहे, लाईनच्या वरच्या भागाला आपण अंश म्हणतो आणि तर खालच्या भागाला काय म्हणतो, छेद असं म्हणत असतो. बरोबर आहे. म्हणजे या फ्रॅक्शन बारच्या वरचा भाग हा अंशात येतो, तर या फ्रॅक्शन बारचा खालचा भाग हा छेदामध्ये येतो. मग आता या ठिकाणी आपल्याला कोणतं ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे? ऍडिशन ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बेरजेची क्रिया करायला सांगितलेली आहे. बेरजेची क्रिया करत असताना आता कोणाची बेरीज करायची आहे आपल्याला? या दोन फ्रॅक्शनची बेरीज करायची आहे. बरोबर आहे. जर आपल्याला फ्रॅक्शनची बेरीज करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं पहा, हे पाहावं लागतं. काय पाहावं लागतं? डिनॉमिनेटर्स ऑफ द गिव्हन फ्रॅक्शन. जे काही फ्रॅक्शन दिलेले असतील त्या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर पाहावे लागतात. या ठिकाणी किती आहे पहा, डिनॉमिनेटर 8 आहे. तर या ठिकाणी डिनॉमिनेटर
किती आहे 20 आहे. डिनॉमिनेटर किती आहे 20 आहे. म्हणजे यांचे डिनॉमिनेटर काय असले पाहिजे, या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम असले पाहिजे. कसे असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. आणि हे सेम आहेत का या ठिकाणी, नाही. सेम नसतील तर सेम केल्याशिवाय आपल्याला याचं ऑपरेशन करता येत नाही. मग आता याला जर आपल्याला सेम करायचं असेल तर आपण हे कशा पद्धतीने सोडवणार आहोत पहा. आता मेथड वेगवेगळे जरी असले तरी आपण याला काय म्हणतो पहा, बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय म्हणतो त्याला, बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजेच आपण काय करणार आहोत, याला तिरकस गुणाकार करून सोडवणार. कसा, तिरकस गुणाकार करून. म्हणजे पहा कसं सोडवणार आहोत. यांचे छेद जर समान नसतील, बरोबर आहे, जर यांचे छेद जर समान नसतील तर आपण याला कसं सोडवतो पहा, बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय, या ठिकाणी हा जो फ्रॅक्शन आहे 5/8, 5/8 मध्ये न्यूमरेटर कोणता आहे 8 आणि या 11/20 मध्ये डिनॉमिनेटर कोणता आहे 20. म्हणजे या फ्रॅक्शनला 5/8 ला या दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय पहा, 5 into 20/8 into 20 प्लस इज टू प्लस. आता हा जो फ्रॅक्शन आहे या फ्रॅक्शनला या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय, 11 into 8/20 into 8. ओके. पहा या ठिकाणी आपण कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे ती सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे स्टार्टिंगला काय करा म्हणून सांगितलं आपण, हा जो फ्रॅक्शन आहे पहिला, या फ्रॅक्शनला जो दुसरा फ्रॅक्शन आहे त्या दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं असतं. बरोबर आहे. म्हणजे पहा आपण काय केलं, 5 into 20/8 into 20 केलेला आहे. परत काय करा म्हणून सांगितलं, हा जो दुसरा फ्रॅक्शन आहे या फ्रॅक्शनला या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे हे पहा असं, बरोबर आहे. म्हणजे या 11/20 ला किती मल्टिप्लाय करायचं होतं आपल्याला, 8 न मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय करावं लागेल पहा, 11 into 8/20 into 8 अशा पद्धतीनं. आता पुढे आपल्याला याला सोडवायचं आहे पहा, 25/100/28/160 प्लस 11/88/28/160. आता या ठिकाणी पहा आपणाला यांचे हे जे फ्रॅक्शन होते या फ्रॅक्शनचे काय मिळालेले आहेत, डिनॉमिनेटर सेम मिळालेले आहेत. जोपर्यंत यांचे डिनॉमिनेटर सेम होत नाही तोपर्यंत आपल्याला ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन हे ऑपरेशन करता येत नाही. आता डिनॉमिनेटर सेम झाले, डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर आपल्याला याचं ऍडिशन करता येणार आहे. आणि तेही ऍडिशन फक्त कुणाचं होतं पहा, ऍडिशन ऑफ ऑनली न्यूमरेटर, नॉट अ डिनॉमिनेटर, ऑनली न्यूमरेटर. म्हणजे आता हे छेद फक्त समान असले पाहिजेत. या अपूर्णांकांची बेरीज करण्यासाठी फक्त काय असलं पाहिजे म्हणून सांगितलं आपण, छेद समान असले पाहिजेत. आणि बेरीज कुणाची होती म्हणून सांगितलं आपण, फक्त अंशांचीच बेरीज होते किंवा वजाबाकी जी होते ती फक्त अंशांचीच होते. म्हणून आता या ठिकाणी पहा, यालाच आपल्याला कसं सोडवता येणार आहे. अंश कोणता आहे या ठिकाणी पहा, 100 प्लस इज टू प्लस आणि या ठिकाणचा न्यूमरेटर कोणता आहे 88 आहे. या दोघांचं काय करायचं आहे आपल्याला, ऍडिशन करायचं आहे. 100 प्लस 88 इज इक्वल टू 188/160. काय आलेला आहे आपला आन्सर, 188/160 असं आन्सर आलेला आहे. पहा आता हे आन्सर आलेलं आहे का, नाही, आणखीनही आपलं उत्तर काढायचं राहिलेलं आहे. आता काय करायचं आहे की याचं सिम्पलेस्ट फॉर्म करायचं असतं. पहा काय करायचं असतं, सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे कसं,
आणखीन याला छोटं होतं का? जर छोटं होत असेल तर आणखीन छोटं करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे याला आणखीन स्मॉल करायचं आहे. मग कसं करणार? या दोघांनाही आपण एकाच संख्येनं, आपण याला अगोदर तुम्हाला सांगितलेलं होतं पहा, अशा प्रकारच्या एक्झाम्पलचं आपण प्रॅक्टिस करा, कशा पद्धतीनं त्याला डिव्हाइड करायचं ते. ओके, प्रॅक्टिस आता आपली झालेलीच असणार आहे. तर आता पहा, याला आपण दोघांनाही 2 ने डिव्हाइड करत आहोत. 2 8 जा 16, 0:0. या ठिकाणी पहा 2 9 जा 18, 2 4 जा 8. ओके, देन आणखी हे दोन्ही नंबर कितीने डिव्हिजिबल आहेत? 2 ने डिव्हिजिबल आहेत पहा. म्हणजे 2 4 जा 8, 0:0. 2 4 जा 8, remaining 1, take 4, then formula number becomes 40, then 2 7 जा 40. म्हणजे आता आपलं या ठिकाणी जे काही आन्सर आलेलं असणार आहे फायनल पहा. आता आणखी कोणत्या नंबरने डिव्हाइड होतात का? नाही, बरोबर आहे. 2 न झालं, 3 न झालं, 5 न झालं, कोणत्याही नंबरनं डिव्हाइड होत असेल तर डिव्हाइड करायचं. पण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरनं आपल्याला या ठिकाणी डिव्हाइड करायचं. पण आता या ठिकाणी होत नाही, म्हणून या ठिकाणी आपलं जे काही आन्सर असणार आहे ते किती असणार आहे? 47/40. पहा, या ठिकाणी आपण आन्सर काय काढलेला आहे? 47/40. हीच आपली कोणती आहे? फर्स्ट मेथड आहे. कोणती मेथड आहे? फर्स्ट मेथड आहे. या फर्स्ट मेथड नुसार आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. पहा, एक वेळेस आता कशा पद्धतीने सोडवायचं? बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणून सांगितलं आपण, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानंच गुणायचं आहे. मग हा गुणाकार केला, जोपर्यंत त्यांचे छेद समान होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांची बेरीज करता येत नाही. या ठिकाणी छेद समान नव्हते म्हणून आपल्याला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागलं. जर छेद समान असते तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन न करता डायरेक्ट ऍडिशन करता आलं असतं, अशा पद्धतीने. ओके, मग यांचे कन्वर्ट केल्यानंतर छेद समान झाले. छेद समान झाल्यानंतर अंशांशाची बेरीज केली आणि जे काही बेरीज आली ते आपण या ठिकाणी लिहिली. मग परत आणखीन यांचं जर स्मॉलेस्ट फॉर्म होत असेल तर जोपर्यंत यांचं स्मॉलेस्ट फॉर्म होत नाही तोपर्यंत आपलं हे उत्तर बरोबर असणार नाही. म्हणून याचं स्मॉलेस्ट फॉर्म केलं. स्मॉलेस्ट फॉर्म आला 47/40 आहोत. या मेथड 2 मध्ये काय करायचं आहे पहा. हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे हे एक्झाम्पल स्टार्टिंगला आपल्याला जशाच तसं लिहावं लागेल पहा. 5/8 प्लस 11/20. ओके, आता हे एक्झाम्पल दिल्यानंतर या ठिकाणी पहा काय आहे, परत तेच करायचे आहे आपल्याला प्रोसिजर. काय करायचं आहे पहा, या ठिकाणचा डिनॉमिनेटर पाहायचा आहे फर्स्ट फ्रॅक्शन मधला. याच्यामध्ये डिनॉमिनेटर किती आहे? 8 आहे, तर याच्यामध्ये डिनॉमिनेटर किती आहे? 20 आहे. मग स्टार्टिंगला काय करायचंय आपल्याला? यांचे डिनॉमिनेटर सेम करायचे आहे. काय करायचं आहे म्हणून सांगितलं आपण? डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. मग जर यांची आपल्याला जर डिनॉमिनेटर सेम करायचे असतील, बरोबर आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? वी मस्ट वॉन्ट टू फाइंड आउट द LCM. वी मस्ट वॉन्ट टू फाइंड आउट द LCM. म्हणजेच काय शोधायचं आपल्याला? त्याचा लसावी शोधायचा आहे. कुणाचा लसावी शोधायचा आहे? 8 आणि 20. म्हणजे जे काही डिनॉमिनेटर आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण काय करायचंय? डिनॉमिनेटर सेम करायचं. काय सेम करायचं आहे? डिनॉमिनेटर सेम करायचे आहे. म्हणून या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यांचा LCM शोधायचा आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा. टू फाइंड आउट द LCM ऑफ 8 and 20 बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. ओके, कोणत्याही मेथडने आपण याचं LCM शोधणार आहोत पहा. Okay, both the numbers are divisible by 2, so we can write here 4 and here 10. Then these numbers are divisible by also 2. 2 2s are 4, 2 5s are 10. Okay, then we can write here LCM of 8 and 20. Okay, LCM of 8 and 20 is equal to
पहा आता काय, these numbers are common factors and these are uncommon factors. So we can write here LCM of 8 and 20 is equal to 2 into 2 into 2 into 5 is equal to 2 5 the 10, 10 to the 20, 20 to the 40. That is means the LCM of 8 and 20 is equal to 40. काय काय केलं पहा, LCM of 8 and 20 is equal to हे जे काही फॅक्टर्स आले ते लिहिलं. मग यांचा जो काही LCM आलेला आहे तो किती आलेला आहे पहा, 40 आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे आता हे एक्झाम्पल सोडवत असताना आपणाला वी मस्ट वॉन्ट टू मेक देअर डिनॉमिनेटर्स. आता यांचे डिनॉमिनेटर किती करायचे आपल्याला, 40 करायचं आहे. किती करायचं आहे, 40 करायचं आहे. बरोबर आहे. आता हे 40 करण्यासाठी ओके 40 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा. या ठिकाणचं डिनॉमिनेटर किती आहे, 5/8. 5/8 इज टू 5/8 आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके. आता या 8 ला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हा डिनॉमिनेटर किती येणार आहे, 40 येणार आहे. बरोबर आहे. 8 5 जा 40. 8 5 जा 40. ओके. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, न्यूमरेटर ऍज वेल ऍज डिनॉमिनेटर ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 5 न. या दोघांनाही बाय सेम नंबर. बरोबर आहे. वी मस्ट वॉन्ट टू मल्टिप्लाय हियर numerator as well as denominator by the same number. By the same number. म्हणजे या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला म्हणजे जे अंशाला व छेदाला दोघांनाही एकाच संख्येनं मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता डिनॉमिनेटर किती करायचा होता, 40 करायचा होता. म्हणून किती मल्टिप्लाय केला आपण, 8 न मल्टिप्लाय केले, सॉरी 5 न मल्टिप्लाय केलेला आहे. आता पुढचा जो काही आहे फ्रॅक्शन कोणता आहे पहा, 11/20 हा सुद्धा लिहिला आपण. परंतु आता यांचा डिनॉमिनेटर किती करायचं म्हणून सांगितलं आपण, 40. मग आता इथं डिनॉमिनेटर किती आहे, 20. 20 इंटू हाऊ मच इज इक्वल टू 40. 20 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 40 येणार आहे, 22 जा. ओके. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांनाही कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. पहा या ठिकाणी आपण 5 न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी किती मल्टिप्लाय केलेलं आहे, 2 न मल्टिप्लाय केलेलं आहे. का मल्टिप्लाय केलेलं आहे की आपल्याला यांचा डिनॉमिनेटर किती करायचंय, 40. ओके. 40 का केला यांचा डिनॉमिनेटर, जोपर्यंत यांचे डिनॉमिनेटर सेम होत नाही. काय सांगितलं आपण, जोपर्यंत यांचे डिनॉमिनेटर सेम होत नाही तोपर्यंत आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ऑपरेशन करता येत नाही. मग आता पहा, 5 5 जा 25 बाय 8 5 जा 40 प्लस 11 2 जा 22 बाय 22 जा 40. पहा या ठिकाणी झालेले आहे डिनॉमिनेटर सेम. डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती त्याच पद्धतीनं काय, ऍडिशन ऑफ ओनली न्यूमरेटर न्यूमरेटर. म्हणजे जी काही बेरीज असणार आहे ती फक्त कोणाची असणार आहे, अंशांशाची बेरीज असणार आहे. म्हणजेच काय, 25 प्लस 22 बाय 40. ओके. हा जो काही डिनॉमिनेटर असणार आहे तो कसा असणार आहे, कॉमन असणार आहे. आता यांचे ऍडिशन करून घेऊया. पहा 5 प्लस 2 7, 2 प्लस 2 4, 47 बाय 40, 47 बाय 40. पहा याही ठिकाणी जे काही आपलं आन्सर आलेलं आहे ते आन्सर 47 बाय 40 आलेलं आहे. बरोबर आहे. अगोदरही आन्सर तेच आलेलं होतं. म्हणजे जे कोणती मेथड असेल, कोणत्याही मेथडनं जर आपण हे आन्सर सोडवलं तरीही उत्तर आपलं सेमच येतं. पहा कोणतं आलेलं आहे, अगोदर पण त्या मेथडनं सोडून 47 बाय 40 आलेलं होतं. याही ठिकाणी 47 बाय 40 आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, LCM शोधून हे एक्झाम्पल सोडवलेलं होतं. आणि अगोदरचं जे काही एक्झाम्पल होतं ते मात्र आपण अगोदरच्या मेथड मधलं ते मात्र आपण बाय
क्रॉस मल्टिप्लिकेशन ना आपण ते एक्झाम्पल सोडवलेलं होतं. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. पहा काय दिलेलं आहे. ऑन डिवाइडिंग अ सर्टन नंबर बाय 12, 14, 16, 18 the remainder is always 3. The remainder is always 3. Which is the smallest such number? Which is the smallest such number? स्टार्टिंगला ज्यावेळेस वर्ड प्रॉब्लेम असतो, वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्याचा मिनिंग समजणं गरजेचं आहे. नेमकं प्रश्न काय विचारलेला आहे आणि त्यावरनं आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. काय सांगते पहा. ऑन डिवाइडिंग अ सर्टन नंबर बाय 12, 14, 16, 18 म्हणजे अशी एक संख्या आहे की त्या संख्येला जर 12, 14, 16 व 18 या संख्यांनी जर भागलं, कोणकोणत्या संख्यांनी 12, 14, 16 व 18 या संख्यांनी जर भागलं तर काय होतं म्हणून सांगतोय की द रिमाइंडर इज ऑलवेज 3. म्हणजे अशी एक संख्या आहे की त्या संख्येला या संख्यांनी जर भागलं 12, 14, 16 व 18 तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस बाकी किती राहते म्हणून सांगताय, शिल्लक किती राहते, 3 राहते. विच इज द स्मॉलेस्ट सच नंबर. मग अशी आपल्याला छोट्यात छोटी एक संख्या शोधायची आहे की त्या संख्येला 12ने, 14ने, 16ने व 18ने भागल्यानंतर प्रत्येक वेळेस बाकी किती शिल्लक राहायला पाहिजे, 3 शिल्लक राहायला पाहिजे. बरोबर आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अशी एक संख्या शोधायची आहे की त्या संख्येला 12ने, 14ने, 16ने व 18ने भागल्यानंतर बाकी शिल्लक किती राहायला पाहिजे, 3 शिल्लक राहायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काढावं लागणार आहे 12, 14, 16 व 18चा. तर त्या संख्येला भागल्यानंतर जर 3 शिल्लक राहत असतील तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी कळलं पाहिजे की येणारी जी कोणती संख्या असणार आहे ती संख्या ही 12, 14, 16 व 18 पेक्षा 12, 14, 16 व 18 पेक्षा कशी असली पाहिजे, मोठी असली पाहिजे. कशी असली पाहिजे, मोठी असली पाहिजे. या संख्येपेक्षा जर मोठी संख्या आपल्याला शोधायची असेल तर आपल्याला काय काढावं लागतं पहा, त्या संख्येचं लसावी शोधावा लागतो. म्हणजेच वी मस्ट वॉन्ट टू फाइंड आउट द LCM ऑफ 12, 14, 16 and 18. So firstly we want to find out the LCM of 12, 14, 16 and 18 by vertical arrangement. ओके, तर आपण काय करणार आहोत सुरुवातीला त्या वर्टिकल अरेंजमेंटच्या साहाय्याने त्यांचं LCM शोधणार. कुणाचं, 12, 14, 16 and 18. So all these numbers are divisible by 2. So we can write here 2 6 12, 2 7 14, 2 8 16 and 2 9 18. Okay, then let us see all these numbers are divisible by. Can all these numbers are divisible by 2? No. आता दिलेले नंबर्स किती आहेत पहा, या ठिकाणी 4 नंबर्स आहेत. मग 4 पैकी 3 डिव्हिजिबल आहेत का 2 ने पहा, नाही. 2 आहेत का पहा डिव्हिजिबल आहे. तर 2 नंबर जरी डिव्हिजिबल असतील तरी आपल्याला या ठिकाणी भाग धरायचे. किती ना, 2 न. 2 3 6, 7:7, 2 4 8 आणि या ठिकाणी 9:9. ओके, आता हे नंबर 2 न डिव्हिजिबल आहेत का पहा. 3 नंबर, 4 नंबर आहेत का डिव्हिजिबल, नाही. 3 नंबर आहेत का डिव्हिजिबल, नाही. 2 आहेत का, नाही. बरोबर आहे. तर मग आपण पुढचं पाहूया. 3 आहेत का डिव्हिजिबल, ते बरोबर आहे. आता हे 4 नंबर 3 आहेत का डिव्हिजिबल, नाही. 3 नंबर आहेत का डिव्हिजिबल, नाही. 2 आहेत का, हो. तर या ठिकाणी 2 नंबर हे 3 ने डिव्हिजिबल आहेत. सो 3 1 3, 7:7, 4:4 आणि 3 3 9. ओके, म्हणजे पहा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, हे
कॉमन फॅक्टर्स आणि हे जे असतील फॅक्टर्स ते कसे असणार आहेत, अनकॉमन फॅक्टर्स. सो वी कॅन राईट हिअर LCM of 12, 14, 16 and 18 is equal to. आता कोणाचं एलसीएम काढायचं आहे आपल्याला 12, 14, 16 आणि 18चं. मग काय करावं लागेल, हे कॉमन फॅक्टर स्टार्टिंगला लिहायचे 2 into 2 into 3 thereafter अनकॉमन फॅक्टर्स. पहा कोणते आहेत अनकॉमन फॅक्टर्स, 7 into 4 into 3. ओके. मग आता हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत पहा, हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला कसे करता आले पाहिजेत म्हणून सांगतोय आपण, तोंडीच करता आले पाहिजेत, इथंच करता आले पाहिजे. पहा मग कशा पद्धतीने आपण आता हे कॅल्क्युलेशन करणार आहोत. 2 2 जा 4, 4 3 जा 4 3 जा 12, 12 7 जा 12 7 जा 84. ओके. इंटू आता हे काय आहे 4 into 3 12. ओके. 84 into 12, 12 4 जा 48, 48 is to 8 carry 4, 12 8 जा 96, 96 plus 4 100, that is the 1008. म्हणजे काय आलेलं आहे पहा, LCM of 12, 14, 16 and 18 किती आलेला आहे, 1008 आलेला आहे. बरोबर आहे. काय आलेला आहे, हा LCM आलेला आहे. बरोबर आहे. परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे की अशी एक संख्या शोधायची आहे की त्या संख्येला या संख्यांनी 12, 14, 16 व 18 जर भागलं तर बाकी किती शिल्लक राहायला पाहिजे, 3 शिल्लक राहायला पाहिजे. बरोबर आहे. रिमाइंडर मस्ट बी 3. बरोबर आहे. पण आता या संख्येला जर आपण भागलं 12, 14, 16 आणि 18 तर रिमाइंडर किती राहणार आहे, भोपळाच राहणार आहे. किती शिल्लक राहणार आहे, भोपळाच राहणार आहे, 0 शिल्लक राहणार आहे. परंतु आपल्याला 3 शिल्लक राहायला पाहिजे. मग आपल्याला काय करायचं आहे पहा, सो दॅट नंबर इज इक्वल टू. आता तो नंबर शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा, LCM म्हणजे हे प्रत्येक वेळेस आपल्याला उपयोगी पडणार आहे पहा. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, ती संख्या शोधण्यासाठी LCM प्लस, आता या ठिकाणी काय सांगितलं होतं पहा, रिमाइंडर किती आहे म्हणून सांगितलेलं आहे, 3 आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला रिमाइंडर लिहायचं आहे पहा. म्हणजे काय, LCM प्लस रिमाइंडर म्हणजेच आपण याला लसावी अधिक बाकी, लसावी अधिक बाकी असं लिहिणार आहोत. म्हणजेच LCM प्लस रिमाइंडर. LCM किती आलेला आहे पहा आपला, 1008 आलेला आहे, प्लस रिमाइंडर किती आहे, 3 आहे. हे 3 ला 3 लिहिलं, 1008 प्लस 3 इज इक्वल टू 1011. पहा आपलं या ठिकाणी आन्सर काय आलेला आहे, 1011 आलेली आहे. ही सगळ्यात लहानात लहान संख्या असणार आहे 1011. ओके. की या नंबरला डिव्हाइड केल्यानंतर कोणत्या नंबरनी, 12, 14, 16, 18 जर डिव्हाइड केलं तर आपला आन्सर म्हणजे रिमाइंडर किती येणार आहे, 3 येणार आहे. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, आपण हे जे आन्सर काढलेलं आहे या आन्सरला या नंबर्सनी डिव्हाइड करून पाहायचं आहे. पहा कॅल्क्युलेटरवर करायचं नाही. कॅल्क्युलेटरवर केल्यानंतर आपलं जे काही आन्सर येणार आहे ते आन्सर हे डेसिमल पॉइंट मध्ये येतं. बरोबर आहे. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला वहीवर करून पाहायचंय. बरोबर आहे. काय करायचंय, 1011 डिवायडेड बाय 12, 1011 डिवायडेड बाय 14, 1011 डिवायडेड बाय 16, 1011 बाय डिवायडेड बाय 18 हे करून पाहायचं आहे. केल्यानंतर खरंच हे आन्सर येतं का, म्हणजे बाकी 3 शिल्लक राहते का. कारण अशा प्रकारचे उदाहरणं हमखास 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 स्कॉलरशिप परीक्षा असेल, एनटीएस असेल, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे विचारले जातात. त्यामुळे हा जो काही प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. एक क्वेश्चन पाहायचा आहे पहा, फाइंड द LCM ऑफ द नंबर 16, 20 and 18.
पहा आता हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा अगोदरच्या प्रश्नासारखाच आपल्याला वाटतो की या प्रश्नामध्ये नेमकं काय नवीन काय आहे. फाइंड द LCM ऑफ द नंबर 16, 20 अँड 80. बरोबर आहे. तर आता या प्रश्नाचं स्टार्टिंगला जोपर्यंत आपण उत्तर शोधणार नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे, कसं शोधायचं आहे हे आपल्याला समजणार नाही. सो लेट अस स्टार्ट टू फाइंड आउट द LCM of the given numbers by vertical arrangement 16, 20 and 80. Okay. Then let us see all these numbers are divisible by 2. So we can write here 2, 2, 8 the 16, 2 1 the 2, 0 is to 0, 2 4 the 8, 0 is to 0. Then also these numbers are divisible by 2, 2 4 the 8, 2 5 the 10, 2 2 the 4, 0 is to 0. Thereafter, let us see all. Can all these numbers are divisible by 2? No. Only two numbers are divisible by 2. Okay, so we can write here 2, 2 2 the 4, 5 is to 5, then 2 1 the 2, then 0 is to 0. All these numbers are also not divisible by 2. Only two numbers are divisible by 2. So we can write 2. 2 1 the 2. 5 is to 5. 2 5 the 10. Then these numbers must be divisible by 5. 1 is to 1. 5 1 the 5. 5 1 the 5. Okay. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे 16, 20 अँड 80 चे काय केलेले आहेत फॅक्टर्स या ठिकाणी काढलेले आहेत. म्हणजे हे कॉमन फॅक्टर्स काढलेले आहेत. ओके. आता काय शोधायचं होतं आपल्याला LCM शोधायचा होता. काय शोधायचा होता LCM ऑफ 16, 20 and 80 is equal to LCM of 16, 20 and 80 is equal to काय करावं लागेल याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल या फॅक्टर्सचं. म्हणजेच काय 2 into 2 into 2. How many times? 1 2 3 4. 4 times. Into 2 into 5. Okay. 2 into 2 4 times into 5 is equal to. Let us see. 5 to the 10. 10 to the 20. 20 into 2 to the 4. Okay. Then 20 into 4 is equal to 80. Is equal to 80. म्हणजे काय आलेलं आहे पहा या ठिकाणी LCM 16, 20 अँड 80 चा LCM किती आलेला आहे 80 आलेला आहे. किती आलेला आहे 80 आलेला आहे. आता हा LCM 80 आलेला आहे. परंतु आता ज्या वेळेस आपणाला हेच आन्सर आपणाला तोंडी जर काढायचं असेल आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात आलेली असणार आहे. पहा कोणती गोष्ट लक्षात आलेली आहे ज्या पद्धतीनं हाऊ वी कॅन फाइंड आउट द HCF बाय ओनली ऑब्झर्वेशन. बरोबर आहे. तसंच याही ठिकाणी आपल्याला वी मस्ट वॉन्ट टू फाइंड आउट द LCM. वी मस्ट वॉन्ट टू फाइंड आउट द LCM बाय ओनली ऑब्झर्वेशन. ओके. तर याच ठिकाणी आपल्याला ती ट्रिक पाहिजे आहे पहा की म्हणजे आपण कशा पद्धतीनं आपण LCM शोधू शकतो. एक गोष्ट आपल्याला लक्षात आलेली असणार आहे. दिलेले नंबर्स कोणते आहेत पहा 16, 20 आणि 80 आहेत. किती नंबर्स दिलेले आहेत 3 नंबर्स दिलेले आहेत. ओके. आता जर 3 नंबर्स दिलेले असतील या 3 नंबर पैकी आता काय करणार आहोत आपण पहा की या 3 नंबर पैकी बिगर नंबर कोणता आहे. ज्या पद्धतीनं आपण HCF शोधताना सुद्धा पाहत होतो पहा बिगर नंबर अँड स्मॉलर नंबर. बिगर नंबर अँड स्मॉलर नंबर. मग याही ठिकाणी आपल्याला असं शोधायचं आहे पहा बिगर नंबर. फक्त या ठिकाणी काय शोधायचं आपल्याला फक्त आणि फक्त बिगर नंबर शोधायचंय. स्मॉलर नंबर शोधायचंय का नाही. कोणता शोधायचंय बिगर नंबर. कुठला बिगर नंबर शोधायचंय ऑफ द गिव्हन नंबर. जे कोणते नंबर्स दिलेले असतील त्या नंबर पैकीच बिगर नंबर कोणता आहे म्हणजे मोठा नंबर कोणता आहे मोठी संख्या कोणती आहे ते शोधायचंय.
मग आता याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे पहा, 80 आहे. कोणती संख्या आहे, 80. बरोबर आहे. मग आता जे कोणते राहिलेले नंबर्स असतील, मग आता दिलेल्या संख्या किती असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5, 10 कितीही असायच्या त्या असू द्या, त्याच्यापैकी मोठी संख्या सुरुवातीला शोधायची. त्या मोठी संख्या सोडून राहिलेल्या ज्या कोणत्या संख्या असतील त्या संख्येने या मोठ्या संख्येला भाग जातो का ते पाहायचंय. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे, 80 आहे. मग या 80 ला या 16 आणि या 20 भाग जातो का ते पहा. 16 5 जा 80, 24 जा 80 भाग जात आहे. बरोबर आहे. कोणत्या संख्येला, 80 ला भाग जात आहे. म्हणून ही जी मोठी संख्या आहे 80, हे मोठी संख्या काय असतं, त्याचं एलसीएम असतं. किती काय असतं, एलसीएम. म्हणून त्यांचं एलसीएम किती आलेलं असणार आहे, 80 आलेलं असणार आहे. बरोबर आहे. आता अशाच पद्धतीनं जर आपल्याला आणखीन जर काही वेगवेगळे जर नंबर्स दिले पहा फक्त, तर आपण त्यांचं एलसीएम बाय ओनली ऑब्झर्वेशन कशा पद्धतीनं शोधायचं ते आपण काही उदाहरणे पाहूया. या ठिकाणी पहा, समजा जर आपल्याला नंबर्स असे दिलेले असतील, ओके, 8, 5 and 40. ओके, तर याच्यामध्ये पहा, आता आपल्याला काय करायचंय म्हणून सांगितलेलं आहे, आपल्याला या ठिकाणी एलसीएम शोधायचा आहे यांचा. याच्यातील बिगर नंबर कोणता आहे पहा, 40 आहे. बरोबर आहे. या 40 ला राहिलेले नंबर्स किती आहेत, 2 नंबर्स आहेत. 5 न भाग जातो का, 40 ला जातो. 8 न जातो का, जातो. म्हणजे आता यांचा एलसीएम किती आला पहा, 40 आलेला आहे. ओके, आणखीन एक एक्झाम्पल पाहूया आपण पहा, 10, 30 and 60. आणखीन एक नंबर आपण याच्यामध्ये वाढवूया पहा, 20. ओके, कितीही नंबर असू द्या, काही अडचण येणार नाही आपल्याला. बरोबर आहे. आता या ठिकाणी दिलेले नंबर्स किती आहेत पहा, 4 नंबर्स आहेत. आता या 4 नंबरचा काय काढायचा आहे आपल्याला, एलसीएम काढायचा आहे बाय ओनली ऑब्झर्वेशन. जर असं असेल तरच आपल्याला हे बाय ओनली ऑब्झर्वेशन शोधता येणार आहे, अदरवाईज काढता येणार नाही. नसेल तर आपल्याला मग ते स्टेप बाय स्टेपच काढावं लागणार आहे. मग आता या ठिकाणी पहा, दिलेले नंबर्स 4 आहेत. या 4 पैकी मोठी संख्या कोणती आहे, 60 आहे. कोणती संख्या आहे, 60 आहे. आणि आता पहा, जे काही राहिलेले नंबर्स असतील, या राहिलेल्या नंबरनं या 60 ला भाग जातो का ते पाहायचं आहे. 32 जा 60, 10 6 जा. बरोबर आहे. म्हणजे याचा एलसीएम किती असणार आहे, 60 असणार आहे. बरोबर आहे. जर एकाही संख्येने जर भाग जात नसता तरी पण याचा एलसीएम आपल्याला शोधता आला नसता. बरोबर आहे. आणखीन किती जर नंबर दिले, समजा या ठिकाणी आणखीन 15 जरी दिलेलं असतं तरी पण यांचाही एलसीएम किती आला असता, 60 आला असता. सर्वांना हे ट्रिक समजलेली असणार आहे. ओके, तर यानंतरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 40.